नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खूपच कुरकुरीत अशी मटार भजी. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट, अगदी हॉटेलसारखी चव. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप मटार घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. अर्धा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत. 4 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा धने पावडर, लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कच्चे मटार आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. 1 चमचा जिरं घालायचं आहे व मिक्सरला आपण आता हे जाडं भरडं वाटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मिश्रण. आपण आता मटारचं मिश्रण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बाकीचे साहित्य आहे ते घालायचं आहे. कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा केला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण धणे पावडर घालणार आहोत. गरम मसाला घालायचा आहे. हळद घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे. आपण आता या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात. त्यानंतर बेसन पीठ घालायचं आहे व चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे पाणी नाही वापरायचं आहे. मटारच्या ओलेपणानेच मिश्रण तयार होईल. बघू शकता असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता ह्याचे मस्तपैकी असे कुरकुरीत भजी करणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी असे मटारचे भजी करणार आहोत. असं तेलामध्ये सोडायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मध्यम आचेवरच ठेवा. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता असे एक एक करून सोडायचे आहेत. खूप छान लागतात. जसे कबाब लागतात ना तसेच लागतात हे भजी. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. चमच्याच्या साहाय्याने असं पलटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. तेल जास्त गरम असेल तर भजी वरून कलर चेंज होतो व आतून कच्चे राहतात. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले भजी बघू शकता झालेले आहेत. मस्तपैकी असे कुरकुरीत. तुम्ही हे टोमॅटोच्या सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि असेच पण खाऊ शकता. आवडली की नाही माझी रेसिपी नक्की सांगा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.